ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या कर्नलसाठी डिलिव्हरी बॉय ठरला देवदूत. मुंबईच्या ट्रॅफिकचा अनुभव तुम्ही एकदा तरी घेतला असेलच. एकदा का आपण या ट्रॅफिकमध्ये अडकलो की त्यातून सुटण्याचा काही नेमच नसतो. मात्र एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी अशा ट्रॅफिकमध्ये अडकली तर काय होईल याची कल्पना करवत नाही ना. 25 डिसेंबर 2021ला अशीच एक घटना घडली होती. आजारी असणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्नलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. पण वेळीच तिथे एका कंपनीचा डिलिव्हरी बॉय पोहोचला. मी एका कस्टमरची ऑर्डर द्यायला येत होतो, तर तेव्हा मी बघितलं की त्यांचे जे बंधू म्हणजे त्यांचे जे पुत्र होते ते सगळ्यांना हाक मारत होते मदतीसाठी. त्यांनी मला विचारलं तुम्ही आम्हाला मदत कराल का, कारण की त्यांच्या वडिलांना मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ऍडमिट करायचं होतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की त्यांना तू इमर्जन्सी वॉर्डमध्ये ऍडमिट करशील का. तर मी त्यांना हो म्हणवलो न घाबरता. मग मी त्यांना माझ्या स्कूटीवर बसवलं पाठीमागे. त्यांना बोललो मला गच्च पकडून राहा. आणि मग मी त्यांना म्हणजे पूर्ण रस्त्यावर जेवढा ट्रॅफिक होता, जेवढे मोटर बाईक्स होते किंवा 4 व्हीलरवाले होते त्यांना मी ओरडून सांगितलं की इमर्जन्सी आहे, साईड द साईड. आणि त्यांनी मला कॉपरेट केलं. जेवढे पण म्हणजे बाईक रायडर्स होते, 4 व्हीलरवाले होते, त्यांनी पण एक जागा बनवून दिली. आणि मग मी लीलावतीच्या गेटवर पोहोचलो. गेट जवळ ते डॉक्टर होते लीलावतीचे. मग त्यांना मी सांगितलं की ह्यांना इमर्जन्सीमध्ये ऍडमिट करताय. मग त्यांनी ऍडमिट केलं तिकडे. त्याच्या मदतीने या कर्नलला हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचवणं शक्य झालं आणि यातून या कर्नलचं प्राण वाचलं. हा डिलिव्हरी बॉय देवासारखा या कर्नलच्या मदतीला धावून आला. त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.